नमस्कार मित्र हो. मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्या राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनामुळं मला काही पोस्ट करता आल्या नाहीत. पण माझ्या पूर्वीच्या पोस्टच्या अनुषंगानं जी जिल्हा परिषद निवडणुकांच्या बाबतीत होती की बाबांनो, पलूस परिसरामध्ये किती लोकांना विविध विद्यापीठे असतील, साखर कारखाने असतील, विविध शैक्षणिक संस्था असतील किंवा आणखीन काही संस्था ज्या त्या परिसरामध्ये आहेत, अशा ठिकाणी किती लोकांना, किती तरुणांना ज्यांना रोजगाराची आवश्यकता आहे, अशा तरुणांना रोजगार मिळाले बाबा. किंवा किती गरजू जे आपण म्हणतो की बाबांनो बऱ्यापैकी शिक्षित आहेत आणि बऱ्यापैकी ज्यांना गरज आहे जॉबची किंवा रोजगाराची, अशा किती लोकांना रोजगार मिळाला किंवा उद्योगधंदे करण्यासाठी बळ मिळालं, पाठबळ मिळालं, याचा मी सर्वे करणार होतो. त्याच अनुषंगानं मी तुम्हाला सांगू इच्छितो की सर्वे केला. सर्वेचा निकाल मात्र खूप आश्चर्यकारक आहे. का तर बऱ्याच गावांमध्ये, पलूस तालुक्यामध्ये कित्येक लोकांना, कित्येक तरुणांना, उच्च शिक्षित तरुणांना, शिक्षित तरुणांना, ज्यांना रोजगाराची गरज आहे, अशा रोजगार करू इच्छिणाऱ्या तरुणांना किंवा ज्यांना उद्योग व्यवसाय उभारायचे आहेत, अशा लोकांना देखील पाठबळ देण्यात आलेलं नाही. आश्चर्यकारकरित्या मी जो काय आता सर्वे करतोय असं काही लोकांना कळालं आणि निवडणुका देखील सुरू आहेत. तर याच बाबतीत म्हणजे निवडणुकांच्या अनुषंगानं आपल्याकडं लोकांना आकृष्ट करण्याच्या हेतूने आता मात्र जॉब देण्यासाठी लोक पुढे सरसावत आहेत आणि ऑर्डर्स वगैरे निघत आहेत लोकांच्या, मुलांच्या, ज्यांना रोजगार करायचा आहे, उद्योग व्यवसाय करायचे आहेत, अशा लोकांना पाठबळ देण्याचं काम सुरू आहे. मी म्हणेन माझ्या त्या गेल्या आठवड्यातील व्हिडिओची ही परिणिती आहे. त्या व्हिडिओच्या नंतर पावलं उचलण्यात आली आहेत आणि अशा तरुणांना रोजगार देण्याचं काम, त्यांच्या ऑर्डर काढण्याचं काम, त्यांना उद्योग व्यवसायासाठी पाठबळ देण्याचं काम या परिसरामध्ये केलं जात आहे. माझं कोणी आभार मानो न मानो, मी म्हणत नाही माझं कोणी आभार माना, पण नक्कीच त्या व्हिडिओमुळं काही लोकांचे डोळे उघडलेले आहेत आणि लोकांना रोजगार मिळतोय, तरुणांना रोजगाराच्या संधी मिळत आहेत. माझ्याच गावचा जर आपण आकडा पाहिला तर जवळजवळ 15 ते 16 तरुणांना या ठिकाणी ऑर्डर काढण्यासाठी प्रयत्न झालेले आहेत आणि त्यांच्या ऑर्डर जवळजवळ निघालेत जमायत आणि ते लवकरच कामावरती रुजू होतील. काही लोकांना उद्योगधंदा उभारणीसाठी देखील पाठबळ मिळालेलं आहे. तर मला वाटतं माझ्या व्हिडिओचा फायदा झालेला आहे. असाच फायदा आपण तरुणांना, जे गरजू आहेत, अशा लोकांना करून देऊया. धन्यवाद.